व्यक्तिमत्वाच्या सहकार्याने आयोजित केलेली सुंदर स्पर्धा म्हणजेच आई गावदेवी चषक 2026 हे दमदार आयोजन स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आहे। आलेले सर्व मान्यवर खेळाडू त्यानंतर प्रेक्षक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल। या स्पर्धेमध्ये 32 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, भरपूर उन्हाळा आहे आणि आपण जर पाहिले तर मार्चच्या महिन्यामध्ये या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। आई गावदेवी स्पोर्ट्स गोखिवरे देवीचा पाडा या संघाने पंचांचा इशारा, पहिल्या डाबाला सुरुवात, दोन्ही संघाला ऑल द बेस्ट, दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा। पहिला बॉल डिलिव्हर करण्यास तयार मिस्टर आकाश, ओव्हर पिच बॉल, बॅटची एज, कॅच टेकन, फलंदाज बाद होईल मिस्टर संजय धिंडा, बॅक टू द पवेलियन, गॉन। धन्यवाद डीजे आलम खान भाई की तरफ से 500 रुपए का कैश प्राइज दिया जाएगा। आकाश गोगलदरे इस बॉलर को पर विकेट के लिए आलम खान साहब की तरफ से 500 रुपए का कैश प्राइज जाहिर किया गया है। आकाश के लिए पहली विकेट आलेली आहे। या पहिल्याच बॉलवर संजय दिंडा हा डायमंड डक वर बाद झालेला आहे, तर नवीन बॅटर एंटर होईल धीरज धिंडा। मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त जर आपण पाहिलं मागची मॅच चांगल्या बॉलिंगच्या जोरावर जिंकले होते पेंढरीपाडा या संघाने। आता मात्र देखील चांगले प्रयत्न करावे लागतील त्यांच्या अगेन्स्ट केबीएम सातवली संघ आहे, त्यांच्या विपक्षामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल। सुरुवातीच्या ओव्हर पासून पहिली विकेट लवकर डाऊन झालेली आहे पेंढरीपाडा या संघाची। आता मात्र धीरज आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये, लेफ्ट हँडर बॅटर आहेत, ऑन अ स्ट्राइक ते असतील आकाश तयार, राईट आर्म ओव्हर द विकेटने राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होतील बॉलिंग ट्रॅकवर। स्ट्राइक एंडला धीरज असेल। षटकातील दुसरा बॉल डिलिव्हर करण्यास तयार, राईट आर्म ओव्हर द विकेटने, ओव्हर पिच बॉल, लेफ्ट ड्राईव्ह केला बॉल हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, झेल मात्र ड्रॉप झालेला आहे आणि के त्याच्या माध्यमातून आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने। या 2 धावाने ऑफ द मार्क झालेला बॅटर मिस्टर धीरज दिंडा संघाचे देखील अकाउंट याने ओपन केलेला आहे। जबरदस्त फटका खेचण्याचा प्रयत्न होता परंतु तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण झालेलं आहे लॉंग ऑफच्या दिशेने आणि केदेच्या माध्यमातून हा प्रकार बॉल हुक केला, बॉलला चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये, फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला। संघाची धावसंख्या 3 अंकांवर पोहोचली गेलेली आहे। धावसंख्या 3 धावा, 3 ओव्हरची ही मॅच आहे। 3 ओव्हर मध्ये सातवली संघाच्या अगेन्स्ट 30 ते 40 धावसंख्या बनवावी लागेल जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाला। नक्कीच चांगले प्रयत्न करावे लागतील। मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर आहेत, कुमार दिंडा त्यानंतर धीरज दिंडा मैदानाच्या आतमध्ये आहेत, त्यांना रोखण्याकरता सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आकाश गोगलदरे। षटकातील नेक्स्ट बॉल असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने, ओव्हर पिच बॉल खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने, विकेट किपर देखील चुकी करतायत। 22चा इशारा आलेला पंचांचा, एक अवंतर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला। संघाची धावसंख्या स्कोर कार्ड 4 अंकांवर पोहोचले गेलेले आहे। धावसंख्या 4 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत, कोणत्याही प्रकारे मोठे फटके मारून देत नाहीये बॉलर आकाश गोगलदरे। या दोन्ही बॅटरना जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स त्याची आहे। सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म ओव्हर द विकेटने, स्ट्राइक एंडला कुमार असेल। कुमार देखील चांगला बॅटर आहे या पेंढरीपाडा संघाचा। ओव्हर पिच बॉल मिस टाइम स्ट्रोक, हवेमध्ये चेंडू खाली अंकुश महाले, सुरेख कॅच आणि फलंदाज होईल बाद मिस्टर कुमार, बॅक टू द पवेलियन, गॉन। रस्त्याला चालताना सांभाळून चालतो ना, पोरी तुझी ओढणी सांभाळ
धन्यवाद रेशे. वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. सुरू असलेला मॅच जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा वर्सेस क्रांतीवीर बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातेवली. नवीन बॅटर अतुल सुरुंग मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. आकाश तयार. शेवटचा बॉल असेल या षटकातील. राईट आर्म ओव्हर द विकेटने यामुळे लॉफ्ट ड्राईव्ह केला. बॉल हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल आणि फलंदाज होईल फेल. मिस्टर अतुल सुरुंग बॅक टू द पवेलियन. गॉन. कंपनी महिना हा येतो काय? धन्यवाद दीजिए. प्रयत्न करणे कधीही सोडू नका. अपयश हा यशाच्या मार्गातील फक्त एक टप्पा आहे आणि नक्की चांगले प्रयत्न करावे लागतील. या दोन्ही बॅटरला संघ देखील अडचणीमध्ये सापडला गेलेला आहे. बॅटिंग परफॉर्मन्स फारसे काही चांगली होताना दिसत नाहीये जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाच्या माध्यमातून, परंतु बॉलिंग मध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. या मागील मॅच मध्ये पेंढरीपाडा संघ नक्कीच अडचणीमध्ये सापडला गेलेला आहे, परंतु आता मात्र दोन बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. धीरज आणि नवनाथ चांगले प्रयत्न करावे लागतील. डेड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. अनिकेत महाले सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने पहिला बॉल असेल या षटकातील. स्ट्राईक एंडला धीरज असेल. मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये. बॉल सुंदर कॅच आणि फलंदाज होईल बाद. मिस्टर धीरज बॅक टू द पवेलियन. गॉन. धन्यवाद डीजी. कालांतराने विकेट डाऊन होताना दिसत आहेत या पेंढरीपाडा संघाचे. एकंदरीत 4 विकेट डाऊन झालेले आहेत. अडचणीमध्ये संघ नक्की झालेला आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 4 अंकांवरती कायम आहे. तर नवीन बॅटर एंटर होईल मिस्टर किरण बर्थडे. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला असेल. अनिकेत महाले बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. पहिल्या बॉलवर विकेट त्याला प्राप्त झालेले आहे. ओव्हरपिच बॉल. जबरदस्त बॉलिंग. लेग ब्रेक पद्धतीचा बॉलर आहे. नॅचरल स्विंग त्याला प्राप्त होतोय. चेंडू पडल्यानंतर हलकासा बाहेर बोलतोय आणि लगेच मिसवला जातोय. विकेट किपर परशुराम याच्या हातामध्ये चेंडू जाईल यावेळेला डॉट. आता मात्र जर पाहिलं आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने. चेंडू आणि बॅटमध्ये कनेक्शन होत नाहीये. चेंडू जाईल. पुन्हा एकदा डॉट. जबरदस्त बॉलिंग करतोय अनिकेत महाले. 3 बॉल त्याने चांगल्या पद्धतीने हाताळलेले आहेत. परफेक्ट लेंथ आणि लाईनने बॉलिंग करतोय मिस्टर अनिकेत महाले. मागील स्पर्धेमध्ये देखील विकेट मेडन षटक त्याने टाकलं होतं याच मैदानावर. आता मात्र त्याला पुन्हा एकदा संधी आहे. ओव्हरपिच बॉल. तान दिया है आसमान में. गेंद जाएगी तारामंडल में. 6 रनों के लिए षटकार. धन्यवाद डीजे. ओव्हरपिच बॉलची हाताळणी केली होती बॉलर अनिकेत याने आणि त्या बॉलला लेफ्ट राऊंड ड्राईव्ह केला बॅटरने किरण याने. चेंडूला पाठवलेले 6 धावांसाठी षटकार. संघाची धावसंख्या 10 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. आता मात्र जर पाहिलं तर चांगला कमबॅक करतोय बॉलर अनिकेत महाले, परंतु यावेळी जर पाहिलं तर बॅटरने रिव्ह्यूची मागणी केलेली आहे.
वाईड करता अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज केलेलं आहे बॅटरने. चला वाईडचा रिव्ह्यू आपण चेक करणार आहोत तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. निर्णयाला चॅलेंज डिसिजन रिव्ह्यू सिस्टम चा वापर केलेला आहे जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाने. धावसंख्या धावफलकावर 10 अंकांवर पोहोचले गेलेले आहेत. 4 बॉल टाकून झालेले आहेत. चेक केलं जाईल कशा पद्धतीने हा बॉल डिलिव्हर झालेला आहे. फेअर बॉल असेल. चेंडू जाईल डॉट. 5 बॉल टाकून झालेले आहेत. 6 धावा खर्च होते बॉलर अनिकेत महाले. 6 धावा त्याने खर्च केलेले आहेत. शेवटचा बॉल या षटकातील असेल. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने यावेळेस आडवा बॅटने करण्याचा प्रयत्न. फुटवर्क वापर होत नाहीये बॅटरच्या माध्यमातून. चेंडू जाईल डॉट. षटक संपले दुसरं. धावसंख्या आणि स्कोर कार्ड 10 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 10 धावा. धन्यवाद डीजे. हॅलो चेक चेक. हॅलो माइक चेक. या कमी करना जाम बेस आहे. बेस कमी कर थोडा. धावना यार बेस बना किती आहे. हॅलो चेक. आवाज वाढव ना. हॅलो 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 बस. अंकुश तयार. सुंदर फटका. हुक केला बॉलला. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेगला परंतु सूर्य कॅच कंप्लीट केलेला आहे. बॅटर होईल बाद मिस्टर नवनाथ. बॅक टू द पवेलियन. गॉन. धन्यवाद डीजे. जबरदस्त बॉलिंग करतायत बॉलर अंकुश महाले. पहिला विकेट त्याने प्राप्त केलेला आहे या पहिल्याच बॉलवर. नवीन बॅटर एंटर होईल सुनील बोसल. मैदानाच्या आतमध्ये संघाचा कर्णधार आहे सुनील बोसल. मागील मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी त्याने केली होती. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिला होता हा बॅटर. आता मात्र देखील चांगली बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. अंकुश तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातील दुसरा बॉल असेल. हाफ प्रकार बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल या वेळेला डॉट. जबरदस्त बॉलिंग करतायत अंकुश महाले. एक्सपिरियन्स बॉलर या सातवले संघाचे. त्यांच्या माध्यमातून 2 बॉल त्यांनी डिलिव्हर केलेले आहेत. सज्ज होतील बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओव्हर पेज बॉल क्लीन बोल्ड. फलंदाज होईल बाद मिस्टर सुनील. बॅक टू द पवेलियन. गॉन. आउट झाले ना. 6 विकेट डाऊन झालेले आहेत पेंढरीपाडा या संघाचे. धावसंख्या फक्त आणि फक्त 10 अंकांवर कायम आहे. नवीन बॅटर प्रल्हाद वळवे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. स्ट्राईक एंडला असेल. बॉलर देखील सज्ज होतील बॉलिंग ट्रॅकवर. अंकुश महाले. ओव्हर पेज बॉल सुरेख फटका. उंची जास्त अंतर
कापता आलेला नाहीये बॉलला. चेंडू जाईल नो मॅन्स लँड मध्ये. फेकी होईल बॉलची. तत्पूर्वी 3 धावा कंप्लीट करतायत दोन्ही बॅटर आणि या 3 धावाने संघाची धावसंख्या 13 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. 4 बॉल टाकून झालेले आहे. 2 बॉलचा खेळ बाकी असेल या ओव्हर मध्ये. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत. अंकुश महाले या बॉलरने जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून ते करत आहेत. या तिसऱ्या ओव्हर मध्ये निर्णायक षटक आहे. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहेत हे बॉलर. सज्ज होतील बॉलिंग ट्रॅकवर. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओव्हर पेच बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅलन्स बिघडला होता बॅटरचा. चेंडू आणि बॅट मध्ये कनेक्शन होत नाहीये. चेंडू जाईल या वेळेला डॉट. काय जबरदस्त बॉलिंग करतायत मिस्टर अंकुश महाले. एक्सपिरियन्स आणि लेजंड क्रिकेटर आहेत या सातिबली संघाचे. भरपूर उन्हाळे पावसाळे त्यांनी पाहिलेले आहेत. शेवटचा बॉल या षटकातील. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होतील. ओव्हर पिच बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू होईल फरार. मिळतील धावा या 6 षटकार. धन्यवाद डीजे. चेक करायचं आहे. ओव्हरस्टेप केलेला आहे का बॉलरने चेक करायचं आहे. चला चेक केलं जाईल. टॉस करण्याकरता देखील यायचं आहे. सायना स्पोर्ट्स नवीन पाडा वसई संघाचा कर्णधार. त्यानंतर आई जीवदानी वालिव संघाचा कर्णधार. फेअर बॉल असेल. चला वसई आणि वालिव दोन्ही संघाचे कर्णधार येताना दिसत आहेत. टॉस बॉक्स मध्ये त्यांचं करूया मनपूर्वक अधिकारी स्वागत. वालिव वर्सेस सायना स्पोर्ट्स नवीन पाडा वसई. टॉस केला जाईल या मॅचचा. चला शैलेश धोडे यांच्या शुभ हस्ते केला जाईल या मॅचचा टॉस. आई जीवदानी वालिव वर्सेस सायना स्पोर्ट्स नवीन पाडा वसई. 2 संघाच्या दरम्यान केला जाईल टॉस. चला टॉस केला जातोय शैलेश धोडे यांच्या शुभ हस्ते. वसई वर्सेस वालिव चॉईस केला जाईल. वसई संघाच्या माध्यमातून कॉल येईल. नाणेफेक जिंकलेला आहे वालिव संघाने. संदीप निर्णय काय असेल? फिल्डिंग निर्णय घेतलेला. ऑल द बेस्ट तुम्हाला. वसई संघ तुम्हाला देखील ऑल द बेस्ट. आपण जॉईन होऊ शकता. आई जीवदानी स्पोर्ट्स वालिव या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच बॅटिंग करण्याकरता आमंत्रण दिलेलं आहे वसई या संघाला. थोड्याच वेळात मॅचला देखील सुरुवात होईल. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद. धन्यवाद डीजे.
वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक अधिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. दोन बॅटर इंटर झालेले आहेत. केबीएम स्पोर्ट्स सातवली संघाच्या माध्यमातून स्ट्रायकेंडला आकाश असेल, नॉन स्ट्रायकेंडला परशुराम मोकाशी याला आपण पाहू शकाल. तर बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होईल अतुल सुरुंग. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल या षटकातील टाकण्याकरता सज्ज होतील अतुल सुरुंग. स्ट्राइक एंडला आकाश असेल. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओव्हर पेज बॉल. चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. चेंडू जाईल या वेळेला डॉट. चांगली बॉलिंग करावी लागेल. खूपच कमी धावा या डिफेंड करायची आहेत पेंढरीपर या संघाला. मागील मॅच देखील आपल्या बॉलिंगच्या जोरावर त्याने जिंकलेले होते. या मॅच मध्ये देखील चांगल्या पद्धतीने बॉलिंग करावी लागेल पेंढरीपर या संघाला. अतुल तयार. नेक्स्ट बॉल असलेल्या या षटकातील ओव्हर पेज बॉल. चेंडू जाईल शॉर्ट फाईन लेगला. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करतात दोन्ही बॅटर. फेकी होईल बॉलची. तत्पूर्वी या दोन धावा मात्र कंप्लीट. बॅकअप खराब. त्याचा फायदा उचलला दोन्ही बॅटरने. आणि आपण जर पाहिलं तर एकंदरीत या 4 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. 4 धावा कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. आणि या 4 धावांनी अकाउंट ओपन केलेलं आहे आकाश याने. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला होतं या बॉलवर. पेंढरीपर संघाच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग चांगली बॉलिंग करावी लागेल. खूपच कमी धावा या डिफेंड करायची आहेत. लो स्कोरिंगचा मॅच अगदी रंगतदार स्थितीमध्ये होत असतात. फुलटॉस बॉल. स्विच इट केला बॉलला. चेंडू जाईल डीप बॅक ऑफ द पॉइंट. बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांकरिता चौकार. धावसंख्या 8 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. जबरदस्त फटका अद्यावत केला होता. स्विच हिट केला होता बॉलला बॅटर आकाश याने. चेंडूला पाठवलेला डीप बॅक ऑफ द पॉइंट. बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांकरिता धावसंख्या 8 धावा. 3 बॉल टाकून झालेले आहेत. कमबॅक करणं गरजेचं आहे. भरपूर कमी धावा डिफेंड करायचे आहेत. 20 धावांचं लक्ष आहे सातिवली या संघाला. 8 धावा बनलेल्या आहेत या 3 बॉल मध्ये. बॉलर तयार अतुल सुरुंग. राईट आर्म ओव्हर द विकेटने. हा प्रकार बॉल. विकेट किपर चुकी करतोय. चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे. व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 1+1 आणि 22चा देखील इशारा आलेला आहे. या 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 10 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 10 धावा. आपल्या खात्यामध्ये बॅलन्स नक्कीच कमी आहेत, परंतु त्या पद्धतीने बॉलिंग होताना दिसत नाहीये. पेंढरीपर संघाच्या माध्यमातून प्रेशर मध्ये नक्कीच आलेला आहे हा संघ, परंतु प्रेशरवर मात करून नक्की चांगली कामगिरी करावी लागेल या वेळेला पेंढरीपर या संघाला. स्ट्राइक एंडला परशुराम मोकाशी असेल. जबरदस्त हा डेटर बॅटर आहे या सातिवली संघाचा. बॉलर तयार. ओव्हर पेज बॉल. हवेमध्ये चेंडू. मिस टाइम स्ट्रोक. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक. झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 11 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 11 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. खूपच खराब बॉलिंग चालू आहे अतुलच्या माध्यमातून. आता मात्र 14 बॉलचा खेळ बाकी. 9 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता क्रांतीवीर बिरसा मुंडा सातिवली या संघाला. क्षेत्ररक्षण मध्ये बदल करावा लागतोय वारंवार. लेफ्ट हँड राईट हँड जोडी आहे. फुल टॉस बॉल. हा बॉल मुझे मार अशी स्थिती झालेली आहे मैदानाच्या आतमध्ये. 6 धावा. षटकार. धन्यवाद डीजे. जबरदस्त फटका ऑन साइडला करारा प्रहार आकाशीच्या बॅटमधून आलेला आहे. दर्जेदार स्ट्रोक. 6 धावा. संघाची धावसंख्या 17 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. 3 धावांची गरज असेल. 13 बॉलचा खेळ बाकी असेल. हा प्रकार बॉल
सुंदर फटका, चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव ही कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. षटक संपलेलं आहे पहिलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड 18 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. आता मात्र 12 बॉलचा खेळ बाकी. 2 धावांची गरज. जाऊया डीजे यांच्याकडे, ऐकूया त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर गीत. धन्यवाद डीजे. आयुष्यातील अडचणींना सामोरे जाण्याची तयारी ठेवा, त्यातूनच तुम्ही यशस्वी होऊ शकता. नक्की चांगला मार्ग काढावा लागेल पेंढरीपाडा या संघाला. आता मात्र काय घडलेलं आहे, बॅटची एज, कॅच टेकन, विकेट डाऊन होईल सातवली संघाची. परतावं लागेल बॅटर आकाश याला. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. पहिली विकेट डाऊन झालेली आहे सातवली या संघाची. आकाश जो हार्ड हिटर बॅटर होता तो बाद झालेला आहे. पेशन्स इज अ की ऑफ सक्सेस. पेशन्स ठेवावं लागेल, चांगली बॉलिंग करावी लागेल. पेंढरीपाडा या संघाला 2 धावा डिफेंड करायची आहेत. 11 बॉल मध्ये नवीन बॅटर एंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. उमेश महाले स्ट्रायकिंग एंडला असेल. बॉलर तयार राहुल भंडार, त्याच्या माध्यमातून दुसरा बॉल या षटकातील असेल. हाफ टकर बॉल कट केलाय बॉलला. चेंडू जाईल फ्लँक स्लिपला. एक धाव कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 19 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. स्कोर इज लेवल. धावसंख्या 19 धावा. आता मात्र 1 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. स्ट्राईक एंडला परशुराम मोकाशी असेल. राहुल भंडार नेक्स्ट बॉल या षटकातील असेल. आता मात्र चेंडूला दिशा दिलेली आहे. चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे. एक धाव ही कंप्लीट केली जाईल आणि हा सामना जिंकलेला आहे क्रांतीवीर बिरसा मुंडा सातिवली या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन सातिवली संघ अँड हॅड लक. जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीम जबरदस्त खेळ त्यांचा राहिला, परंतु अंतिम क्षणामध्ये ते पराभूत झालेले आहे. चला आकाश गोगलदरे, आपण या मॅन ऑफ द मॅच पुरस्कार स्वीकारण्याकरता. आकाश आपण या मॅन ऑफ द मॅच. तसेच आलम खान ना, आलम खान